मार्केटमध्ये तर फॉल आलाय, पण गेल्या 10 वर्षापासून जे लोक इन्व्हेस्टमेंट करतात त्यांचे पैसे साधारणतः किती बनले असतील ते आजच्या व्हिडिओमधून आपण बघूया. 10 मध्ये स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये बेस्ट परफॉर्मिंग फंडने रिटर्न्स दिलेले आहे 20.43% आणि वर्स्ट म्युच्युअल फंडने रिटर्न्स बनवून दिलेले आहे 12.85%. मिड कॅप कॅटेगरीमध्ये बेस्ट परफॉर्मिंग फंड डिलिव्हर करतोय 18.57, पण वर्स्ट फंड डिलिव्हर करतोय 13.59%. मल्टी कॅप कॅटेगरीमध्ये बेस्ट फंड डिलिव्हर करतो 16.50, पण खराब मधला खराब फंड आहे त्याचे सुद्धा रिटर्न्स आलेले आहे 13.14%. लार्ज अँड मिड कॅप कॅटेगरी बेस्ट फंड डिलिव्हर करतो 16.91, पण खराब फंड मध्ये रिटर्न्स बनलेले आहे 11.49. आणि लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये बेस्ट फंड डिलिव्हर करतो आहे 14.55%, पण वर्स्ट फंड डिलिव्हर करतो आहे 10.45%. आता ह्यामधून मला एकच मेसेज द्यायचा आहे. खूप लोकांना हा नेहमी प्रश्न पडतो की मला जेव्हा पैशाची गरज लागेल तेव्हाच मार्केट पडलं असेल तर तरी सुद्धा तुम्हाला लॉंग टर्मला आपण बँकेपेक्षा जास्तच रिटर्न्स एक्सपेक्ट करू शकतो. सो लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टेड राहा. मार्केटमध्ये चढ उतार राहणार, पण खराब मधले खराब फंड सुद्धा हे चांगलेच रिटर्न डिलिव्हर करतात. सो तुम्हाला देखील अशा योग्य पद्धतीने काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल, योग्य सल्ला हवा असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करा. थँक्यू.